प्रतिमा निवेद्यता प्रतिमा स्वागत से भावे मीतो स्वागत से भावे मीतो स्वागत से भावे निमित्त त्याग निमित्त त्याग प्रतिमा तो संगत से भावे संगत से भावे तो संगत से भावे संगत से भावे तो संगत से भावे संगत से सोठावे सकला सोठावे सकला सोठावे असो असोठावे सकला असो असो असोठावे 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 ठावे असोठावे सकला सुरावे सकला लावे हवे धावे असोठावे सकला सोठावे सकलावे असोठावे 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 सकला असो असो असोठावे सकला सकला सोठावे असो असोठावे झगड़ा झगड़ा हसड़ा सगड़ा
असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो 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 ठावे असो ठावे सकळा असो ठावे असो ठावे असो ठावे असो ठावे सकळा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे सांगत से भावे देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा तुका मने रोकडे केने सेविता येणे पोटधाय मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा ब्रह्मानंदं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमृतं द्वन्द्वातीतमगगन सदृशं तत्त्वमजादिलक्षणम् एकं नित्यं मूलमखिलं सर्वाद साक्षिभूतं भवदितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि समचरणसरोजं सान्द्रनिलाम्बुदावं जगदनीतपानिमण्डनं वन्दनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदबलः विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन करू प्रथमा नमन दुसरी चरणा संता दुसरे चरण
संताचे त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास नमा विशुद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानंद विश्वलंदी वल्लभम सद्गुरु सच्चिदानंदम केवली कारुण्य ज्ञान योगेश्वर वंदे धनदेव पुन्हा पुन्हा अलंकापुरी रम्य सिंहासनतम पदम मोद तेजस प्रतीक प्रदेश विदिंद्रादिदेवै सदस्तुयमानम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी राहू निरंतरी संतांच्या देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा विठ्ठल 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 देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा प्रस्तुत हरिचिंतनासाठी निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु जगत उद्धारक श्रीमंत श्री तुकोबर यांचा साधूची संताची ओळख करून देणारा अभंग आहे। सेवेच्या निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोजे दुगाव आश्रम गावकऱ्याचे प्रयत्न कार्यकर्त्याचं वैचारिक नियोजनामध्ये थोडासा बदल करण्यात आलाय। अर्थात गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांचं नियोजन होतं, काहीतरी महाराजाला अडचण आली असावी आणि अचानक मला फोन आला, विष्णू महाराजाचा फोन आला, म्हणले महाराज कसलं तरी ऍडजस्ट करावं लागतं। अंबाजोगाईच्या पुढे सोनवळा म्हणून गाव होतं, माझा तिथं नेम होता, तिथली माणसं ऐकण्यात होती। मी म्हणलं काहीतरी अडचण आली आहे, मी जातो म्हणलं, तुमची परवानगी असली तरी। त्यांनी सांगितलं महाराज तशी अडचण असल्यावर मला परवानगी मिळाली, मी इथपर्यंत पोहोचलो। पण महाराजाचा आणि आपल्यामध्ये असा काही फरक असतो, महाराष्ट्रभर कीर्तनकार असतील, आहेत कीर्तनकार, पण ज्ञानोबाराच्या भाषेत जर बोलायचं झालं, ज्ञानोबारा म्हणतात प्रकाश देणारे चंद्र असेल, तारांगणे असतील, दीप असतील, दिवे असतील, हिरं असेल, सगळ्या जरी वस्तू आल्या
पण सोमवारचा मंगळवार होण्यासाठी मात्र सूर्यच निघावा लागत असत. दीप दीपिका शशी तारा होतो का कोटुवरी रे, नसरे निसी नुगवे दिवस दिनकरणात जिया परी रे. ज्ञानोबा म्हणतात मंगळवार जर उघडायचा असला तर सूर्य निघाल्याशिवाय मंगळवार तयार होत नाही. मग चंद्र असतील, तारा असतील, दिवे असतील, दुसरा दिवस निघायचा असला. म्हणून यातली जागा जर भरून काढायची असली, मला वाटतंय देगलूरकर घराण्यातलाच माणूस लागतो, दुसऱ्यानं जागा भरून निघत नाही. पण नाविलाज म्हणून आपल्याला जागेवर तरी उभा राहता आलं. जागा भरून निघणार नाही पण जागेवर तरी उभा टाकता आलं. पण आपण बोलता बोलता एवढाच प्रयत्न करायचा आहे, शक्य नाही पण वेळ तरी भरून काढावी लागेल. विठ्ठल सेवेसाठी उपस्थित परिसरातील भजनी मंडळ अर्थात विष्णू महाराज, माधवराव पंचाळ, जीवनराव पाटील आणि मृदंगाचार्य शिवाजीराव शिंदे, गावातील भजनी मंडळ, श्रुती मंडळाच्या सहभागातून चालू असलेलं चिंतन आहे. चिंतनामध्ये साधूचं महत्व सांगणारा किंवा साधूची ओळख करून देणारा अभंग निवडलाय. अभंग निवडत असताना आपल्या संप्रदायाने काही नियम घालून दिले. दररोजचं कोणतं चिंतन असावं, आपल्या संप्रदायामधले 8च विषय असायला पाहिजे. 8 विषय घेत असताना पहिल्या दिवशी परमात्म्याचे अधिष्ठान, दुसऱ्या दिवशी सर्वात्मक चैतन्याचे ज्ञान, मानवतेचं भान, अनन्य भक्तीचे ध्यान, संत काव्याचे गान, विभूतिमत्वाचा आख्यान, मागणी आणि काला, इतकेच विषय असायला पाहिजे. कीर्तनकार स्वतंत्र नसतो, या 8 विषयामध्येच आपला संप्रदाय चालू आहे. आणि 8 विषयामध्ये सगळे अभंगाचा अर्थ निघत होत. जवळजवळ आपल्यासाठी अभंग आहेत 24,000, 19,824 इतके अभंग आहेत. पण याच 8 विषयामध्ये बसतात. आजचा जो विषय आहे साधूचं महत्व सांगणारा विषय आहे, अर्थात ओळख करून देणारा विषय. जन्माला येताना बरेच लोक येतात. जन्माला येतात आणि बहुतेक करून 3 लोक जन्माला येतात. एक देव जन्माला येतो, दुसरे संत जन्माला येतात आणि तिसरं जीव म्हणून आपण जन्माला येतात. देव आल्यानंतर प्रगट म्हणतात, संत आल्यानंतर अवतार म्हणतात आणि आपण आल्यानंतर जन्म म्हणतात. देव आल्यानंतर जन्म कोणी म्हणत नाही, देव आल्यानंतर प्रगट शब्द आहे. अयोनी संभव प्रगटला राघव, अयोनी संभव नोही काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला, किंवा खांबी नारायण प्रगटला शब्द आहे. संत आल्यानंतर अवतार शब्द आहे. अवतार तुम्हा धराया कर, प्रत्येक संताच्या बाबतीमध्ये अवतार शब्द आहे. निवृत्तीनाथ जन्माला आल्यानंतर सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ. ज्ञानोबा आल्यानंतर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. नाथ महाराज आल्यानंतर भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. आणि तुकोबराय आल्यानंतर जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. अर्थात साधू आल्यानंतर अवतार शब्द आहे, देव आल्यानंतर प्रगट शब्द आहे आणि आम्ही आल्यानंतर मात्र जन्म शब्द आहे. काय फरक आहे असा? आम्हाला जन्म म्हणतात आणि देवाला प्रगट म्हणतात, असा अर्थ आहे त्याचा. नसलेली वस्तू उत्पन्न झाली त्याला जन्म म्हणायचं, आणि झाकलेली वस्तू उघडी झाली त्याला प्रगट शब्द आहे. देव हा झाकलेला उघडा झाला त्याला प्रगट आहे. दुसरं चिंतन आपल्याला असं करता येईल, देव आल्यानंतर धर्ममूर्ती म्हणतात, संत आल्यानंतर ब्रह्ममूर्ती म्हणतात आणि आपण आल्यानंतर कर्ममूर्ती म्हणतात. देव आल्यानंतर धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. संत आल्यानंतर काय म्हणतात? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, मूर्ती शब्द आहे. आणि आपण आल्यानंतर मात्र निळोबा महाराज म्हणतात, येती आलिया व निज कार्या, केले कर्म ते मागील भोगया. आपण कर्ममूर्ती म्हणजे जन्माला येतात. येताना 3 मूर्त्या जरी आल्या तरी तिघाचे प्रयोजन वेगवेगळे आहेत. देव काय येतो? देव येत असताना देव हा जगाला पोसण्यासाठी येतो. संत येत असताना जगाला जगवण्यासाठी येत नाहीत, संत जागवण्यासाठी येतात.
आणि आपण मात्र येताना फक्त जगण्यासाठी येत असतो. हे येण्यामधला फरक असतो. म्हणून दोन मूर्त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. एक देव नावाची मूर्ती आणि दुसरी संत नावाची मूर्ती. दोन मूर्त्या महत्वाच्या आहेत. आणि तिसरी जी मूर्ती आपली, त्या तिसऱ्या मूर्तीकडे तीन काम आहेत. आम्हाला काहीतरी कळावं लागतं, आम्हाला काहीतरी मिळावं लागतं आणि आम्हाला काहीतरी करावं लागत असतं. करत असताना आम्ही काहीतरी केलं पाहिजे, आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, आम्हाला काहीतरी कळालं पाहिजे. तीन गोष्टी आहेत. काय केलं पाहिजे? नाथ महाराज म्हणतात, करा रे बापानो साधन हरीची, झनी करणीचे करुण करणीचे करुण करमन काजगी करणीची करार बापानो साधन हरीचे जनी करणी ते करू नका जनी करणी ते करू नका जनी करणी जनी करणी ते करू नका करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. साधन करत असताना देव प्राप्तीचं साधन केलं पाहिजे. आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? तुकोपर्यंत दुसरं कोणतंच मिळवायचं नाही. आम्हाला मिळवत असताना देव मिळवता आलं पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा. आणि आपला मुद्दा चाललाय, आम्हाला काहीतरी कळालं पाहिजे. काय कळालं पाहिजे आम्हाला? जगामध्ये तीन गोष्टी आपणाला कळाल्या पाहिजे. एक, आम्हाला देवाचं नाव कळालं पाहिजे. दुसरं, देव कळालं पाहिजे. आणि तिसरं, देवमान्य संत कळाले पाहिजे. तीन वस्तू कळल्या पाहिजे. आणि तीन गोष्टी कळण्यामध्ये अत्यंत कठीण आहेत. जग हे लौकिक असतं आणि तीन वस्तू अलौकिक असतात. अलौकिक वस्तूचं ज्ञान होणं अत्यंत कठीण असतं. लौकिक वस्तूशी अनन्य असणं वेगळं आणि अलौकिक वस्तूशी अनन्य होणं वेगळं आहे. देव नावाची वस्तू अलौकिक आहे. देवाचं नाव अलौकिक आहे आणि देवमान्य संत अलौकिक आहे. अलौकिक कशाला म्हणायचं? सामान्य माणसाला समजत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. ज्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. आणि जे पंचभूतात सापडत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. अशा तीनच वस्तू आहेत जगामध्ये. आपण दररोज ज्या गोष्टी करत असतो त्या गोष्टीपासून आपण बरचसं लांब असतो. आम्हाला देवाचं नाव कळत नाही अलौकिक म्हणून. देवाच्या नावावर काळाची सत्ता चालत नाही आणि देवाचं नाव पंचभूतात सापडत नाही. आणि तिन्ही निकष पुढे देवाला लावायचे. देवाच्या बाबतीमध्ये देव सामान्य माणसाला कळत नाही, तुम्हाला आम्हाला कळत नाही. देवावर काळाची सत्ता चालत नाही आणि देव पंचभूतात सापडत नाही. आणि तिन्ही निकष पुढं देवमान्य संताकडे लावायचे. संताचं जीवन जर बघितलं तर सामान्य माणसाला कळत नाही, अलौकिक म्हणून. देवावर काळाची सत्ता चालत नाही, अलौकिक म्हणून. आणि देव पंचभूतात सापडत नाही, अलौकिक. लौकिक आणि अलौकिक असा फरक आहे. देवाच्या नावाच्या बाबतीत जर विचार केला आपण, तुकोबरंतात सगळे माणसं घेत नाहीत. किती माणसं घेतात? तुकोबरंतात शहाणे तेवढेच घेतात. शहाणा तो धनी घेतो येथे शहाणा तो घेतो येथे शहाणा तो धनी घेतो येथे शहाणा तो धनी तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तो धनी शहाणा तो धनी घेतो आहे सर्वांनी शहाणा तो धनी शहाणा तो धनी घेतो येतो. तुकोबरंतात शहाणा तो धनी घेतो येते. याचा अर्थ असा आहे, ज्ञानोबरंत तुकोबरंतात शहाणे घेतात. ज्ञानोबरंतात ज्ञानदेव म्हणे नामये सुलभ पण सर्वत्र दुर्लभ विरळा. शहाणे घेतात आणि विरळे घेतात, थोडेच घेतात.
दुसरं चिंतन असं आहे, घेणारे माणसं कमी आहेत. काही घेतात, सगळे टाळकरी घेतात, कीर्तनकार नाव घेत असतो, पण घेत असताना आपल्याकडं नाव टिकत नाही. आपण किती वेळ घेतो? 9ला सुरू झालं तर 11ला बंद पडतं. नंतर कधी घेतात पुन्हा? दुसऱ्या दिवशी 9ला. मध्यंतरी काकडा नाही, गात्यावरलं भजन शिवाजीराव. आता बाकीच्याची ओळख नाही म्हणून तुम्हाला विचारतो. गात्याचं भजन नाही. इथं असल्यावर तर फायदा करून घेत जा. गात्यावरलं भजन करणं सगळ्यात विशेष. कमीत कमी वेळ असल्यास तर घ्यायला पाहिजे, करायला पाहिजे. काही माणसं घेत नाहीत, एक वर्ग आहे. दुसरा वर्ग टिकत नाही. नाम चांगले चांगले लोक म्हणतात, माझे कंठी राहो, राहत नाही म्हणून राहो आहे. कंठी राहो नाम तुकोबरांतात राहिलं पाहिजे. एक वर्ग घेत नाही, दुसऱ्या वर्गाचं टिकत नाही. कीर्तनकार कीर्तन फक्त करणार, टाळ वाजवत नाही. का वाजवता टाळ? आपलं टिकत नाही. का टिकत नाही त्याला कारण आहे. अलौकिक जीवन असलं, अलौकिक वस्तू जर असलं, लौकिक लोकाला त्या वस्तूबद्दल भाव निर्माण होत नाही. ज्ञानोबाला विचारलं, तुमचं टिकतं का? ज्ञानोबा म्हणतात, आमचं टिकतं. ज्ञानदेव मौन जपमाला अंतरी धरोनी श्री हरी. ज्ञानोबा म्हणतात, माझं बंद पडत नाही. कबीर महाराज म्हणतात, आमचं भजन बंद पडत नाही. ते तर ठरवून नाही कबीर महाराजाचं. ओट कंठ न चाले, जिब्या न रटे राम, राम हमारा जप करे, हम बैठे आराम. कबीर महाराज म्हणतात, आम्ही आराम असलो तरी भजन चालू आहे. ज्ञानोबा म्हणतात, मौन असलो तरी भजन चालू आहे. काहीतरी फरक असायला पाहिजे. काय कारण असावं? एक वर्ग न घेणारा दुसरा वर्ग घेतो पण टिकत नाही. तिसरा वर्ग म्हणतो की आमचं सतत चालू आहे. त्याला काहीतरी कारण असायला पाहिजे. काय कारण आहे याला? अलौकिक जीवन झाल्यानंतर नामाची गोडी लागत असते. नामदेव महाराज म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. जर नामाची गोडी लागली तर भजन बंद पडत नाही. नामदेव महाराजाला गोड लागतंय, तुकोबाराला गोड लागतंय भजन. जिवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत दया अस. आणि ज्ञानोबाराला गोड लागतंय नामामृत गोडी, योगिया साधली जीवन. एका वर्गाला नाव गोड लागतंय आणि एकाला गोड लागत नाही. आमच्या कोणत्या टाळकरला नाव गोड लागत नाही. का लागतं माधवराव गोड? आणि गोड जर लागलं असतं आपणाला तर आपण तंबाखू कशाला खाल्ली असती? मग काय कारण असावं भजनामध्ये तंबाखू खाण्यास? नाव गोड लागत नाही. साधू महात्मे म्हणतात, आम्हाला गोड लागते. मग आणि एक वस्तू जर गोड असली, ती वस्तू सगळ्याला गोड लागली पाहिजे. इथं गुळ असतो, गुळ किंवा साखर असल्यानंतर कीर्तनकारानं खाल्ल्यावर गुळ कसा लागतो? गोड लागतो. आणि श्रोत्यानं खाल्लं तर साखरेची गोडी सारखी सखळा, साखरेची गोडी सारखी सखळा, साखरेची गोडी सारखी साखरेची गोडी सारखी. भोऱ्या मोठ्या लहाना धाकुटिया, भोऱ्या मोठ्या लहाना धाकुटिया, साखरेची गोडी सारखी सखळा, साखरेची गोडी सारखी सखळा. भोऱ्या मोठ्या देवते संत, देवते देवते संत, देवते देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत. निमित्त त्या निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत तसे भावे, मी तो सांगत तसे भावे. निमित्त
मी तो सांगत ते भावे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या तुकोबा म्हणतात देव आणि संत सारखे म्हण. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. निमित्ताला प्रतिमा पण सारखी पण आहे. पण फरक असा आहे, देव जन्माला येत असताना देव हा जन्मत नाही, स्वयंभू असतो. देवाला आपली उंची वाढवावी लागत नाही, देव हा स्वयंभू असतो. पण संताला मात्र आपल्या उंची वाढवावी लागतच. ज्ञानोबा म्हणतात आपल्यासारखं जन्माला यावं लागत असतं, आपल्यासारखं संसार करावा लागत असतो, आपल्यासारखं जीवन व्यतीत करावं लागत असतं आणि जगत जगत उंची वाढवावं लागत असते. ज्ञानोबा म्हणतात ते आपल्यासारखं डोळ्यानं बघतात, आपल्यासारखंच कानानं ऐकतात, जन्मानं आपल्यासारखेच असतात, पण जगण्यानं आपल्यासारखे नसतात. एरवी अनेकाचे परी तेही एक शरीरी, असेचही व्यापारी वर्तत असो. तेही नेत्री पाहे सर्वनी ऐकतो आहे, परी तो तेतीचा नव्हे नवल देखी. जन्मानं संत मोठे नसतात, संत कर्मानं मोठे असतात. जन्मानं संत आणि आपण सारखेच असतो. इथं आल्यानंतर ज्ञानोबांनी संसार केला, इथं आल्यानंतर नाथ महाराजांनी संसार केला, इथं आल्यानंतर तुकोबांनी संसार केला आणि संसार करत करत मोठे झाले. काही माणसाचं बारकाईचं लक्ष असेल, ज्ञानोबाचं कस काय संसार म्हणले म्हणून बारकाईनं लक्ष देतात काही माणसं. पण असं आहे, तुकोबाराचा प्रतिकूल संसार होता, नाथांचा अनुकूल संसार होता आणि ज्ञानोबाराचा भावरूप संसार होता. संसारच होता पण भावरूप संसार होता. अवघाची संसार सुखाचा करेन हे भावरूप संसार होता. आपल्यासारखं जन्माला येऊन संसार केला, पण संसार करत करत एवढी उंची वाढवली की तुकोबाराला म्हणावं लागलं देव आणि संत सारखे म्हणा. इतक्या उंचीपर्यंत गेले. संसार करत करत तिथपर्यंत जावं लागत असत. जीवनामधला रंग बदलता येत नाही, पण जीवनामधला ढंग बदलता येतो, उंची वाढवता येत असते, बदल करता येतो जगण्यामधून. जन्मानं माणसं मोठा ठरत नाही, कर्मानं मोठं ठरत असत. याच गावातलं सांगतो बरं का महाराज, याच गावातलं सांगतो. एकाच घरामध्ये 3 जण भाऊ जन्मले, याच गावात, पण किंमत सगळ्याची सारखी राहत नाही. आता काही माणसं म्हणते तुम्ही मगाशीच आलो, तुम्हाला इथलं गावातलं काय माहित आहे. पण एकाच घरामध्ये 3 माणसं जन्मलेत, पण तिघाची किंमत वेगवेगळी आहे. आता कोणते तुमच्या लक्षात येईल? एकाची किंमत आहे 50 रुपये लिटर, एकाची किंमत आहे 60 रुपये लिटर, एकाची किंमत आहे 800 रुपये लिटर. कोणत्या घरात जन्मले ती? एकाच घरात जन्मले. हे शास्त्राचं मत आहे. नाही जन्माने ज्येष्ठत्वम गुण उच्चते, दही दुग्धम घृतम तथा. दही असल, दूध असल, नाही तर तूप असल, एकाच घरामध्ये जन्म आहे, पण जन्मानं किंमत ठरत नाही, पुढच्या कर्तृत्वानं किंमत ठरत असते. साधूनं वेगळे जगले आणि साधूनं एवढी काही किंमत वाढवली साधूनं की उंची देवा एवढी उंची झाली आहे. काहीतरी जगण्यामध्ये फरक असेल. आपल्या आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? एक 2-4 फरक सांगायचे आपल्याला. पहिला फरक असा आहे, साधूचं जगणं हे आत्मभावनेने असतं, आपलं जगणं हे देहभावनेने असतं. देहभावना आणि आत्मभावनेमध्ये फरक असतो. देहभावना सारख्या बदलतात, आत्मभावना कोणत्याच काळात बदलत नाही. एखाद्या वेळेस देह बदलल पण भावना बदलत नाही. आपल्या एकाच देहामध्ये भावना बदलतात, याचं नाव आहे देहभावना. साधू देहभावनेने जगत नव्हते, साधू आत्मभावनेने जगायचे. तुकोबाराय म्हणतात आम्ही देह बदललाय पण भावना नाही बदलली. आपल्याला अर्धच प्रमाण म्हणायचं. मागे बहुता जन्मी हेची करत आलो आम्ही, एवढंच प्रमाण घ्यायचं आपल्याला. आता पुढल्याचं काम नाही म्हणून
तुकोबा म्हणतात मागे बहुता जन्मी, एक दोन नाही, बरेचसे जन्म घेतलेत. जन्म घेतल्यानंतर देह बदललेत, देह बदललेत पण भावना नाही बदलली. मागे बहुता जन्मी हेची करत आलो, भावना कायम पाहिजे. इथं आल्यावर प्रयत्न चालू आहे महाराजाची. इतकी भावना, प्रकार भावना आहे. देवा एवढं उंच होण्यासाठी भावना कायम ठेवली पाहिजे. किती भावना होती महाराजाची, मी फक्त प्रमाण सांगतो. आणि त्यातल्या त्या विष्णू महाराजापाशी प्रमाण सांगणं म्हणजे तुकोबऱ्याचा एवढा प्रयत्न, इतकी भावना आहे तुकोबऱ्याची. नकळे दिवस की राती ही भावना आहे. अखंड खंडेना जीवन ही भावना आहे. आठही प्रहर 12 मास निरंतर ही भावना आहे. माझी मजा झाली, तुका म्हणे झाली, माझ्या अनावर बोली ही भावना आहे. जिवे झाला चळ, नेगे अवसान ते पळ ही भावना आहे. ओसना ओनी उटी, ही जर सगळे प्रमाण जर बघितले आपण, तुकोबऱ्याची आत्मभावना इथं आल्यानंतर भावना आहे. आणि तुकोबरा म्हणतात देह जर संपला इथंच, भावना नाही कमी होणार. गेहीन मी जन्म हे भावना आहे. गेहीन जन्मांतरे ह्याची करावया करे, जन्म गेहीन मी नाना, दुःख भोगिनी यातना. यातना भोगायच्या आहे पण भावना कायम आहे. आत्मभावना कोणत्याच काळात बदलत नाही. देह बदलला तरी भावना बदलत नाही. आपल्या भावना बदलतात. व्यवहारामध्ये माणूस बदलणारा मोठा होत नाही आणि परमार्थामध्ये बदलणारा माणूस मोठा होत नाही. आमच्याकडे व्यवहारात जर बदलला माणूस, लोक म्हणतात हे घंट्यात बोलतोय बरं का. व्यवहारातही मोठा होत नाही. परमार्थ जर कायम बुद्धी असली त्याची, स्थिर जर माणूस असावा, आत्मभावनेनं माणूस मोठा होता येतोय. साधूच्या जगण्यामध्ये आपल्यामध्ये हा फरक आहे. ते आत्मभावनेने जगले म्हणून मोठे झाले. आपण देह भावनेने जगतो म्हणून मोठे होत नाही. दुसरं एक कारणच आहे, साधू जगत असताना बरं होण्याकून जगतात आणि आपण जगत असताना बरं वाटण्याकून जगतो. बरं वाटणं आणि बरं होणं याच्यात बराचसा फरक आहे. जगताना बरं होण्याकून जगतात साधू, आणि आम्ही मात्र बरं वाटण्याकून जगतो. एक शब्द असा आहे, ज्या गोष्टीनं बरं वाटतंय त्या गोष्टीनं बरं होत नाही, आणि ज्या गोष्टीनं बरं होतंय ते करायला बरं वाटत नाही. बरं वाटण्याकून बरेचसे माणसं जगतात. आमच्या भागात तरी जगतातच. बरेचसे माणसं बिड्याच ओढतात. तुमच्याकडं ओढतात का? मग जास्त फरक नाही तुमच्यात आणि आमच्यात. बरेचसे माणसं तंबाखू खातात आणि बिड्या ओढतात. मला उद्यापासून बंद करा म्हणायचं नाही, माझ्या उगं कामापुरतं घ्यायचे. बिडीन तंबाखू बरं वाटतंय म्हणून का बरं होतंय म्हणून? का बरं होतंय म्हणून? बरं होण्याचा कुठलाच संबंध नाही. या करण्यामध्ये फक्त बरं वाटतंय, आणि ज्या गोष्टीनं बरं वाटतंय त्यानं बरं कधी होत. साधू महात्म्याने टाकलेला पाऊल हा बरं होण्याकून होता, बोललेला शब्द हा बरं होण्याकून होता. ज्ञानोबा म्हणतात माझ्या बोलण्यातून ग्रंथ तयार झालाय. आणि असं बोलत होते ज्ञानोबा, सरळ सरळ बडबड करत होते. ज्ञानोबाचं मत आहे, रिकामेची तोंड करू गेले बडबड आणि किती ऐशी पुढा तुडे. ज्ञानोबांचा सहज बोलण्यातून ग्रंथ तयार झाले. तुकोबाऱ्याच्या सहज बोलण्यातून गाथा तयार झालाय. आपल्या बोलण्यातून काय निघतं वाटतं? कीर्तनकाराच्या बोलण्यातून भांडणं तयार होते. ही आपल्या बोलण्याची पद्धत आहे. बोलत असताना साधूच टाकलेला पाऊल हा बरं होण्याकून होता. जी माणसं बरं होण्याकून जगतात तेच माणसं मोठे होतात. साधे माणसं मोठे होत नाहीत. साधू एवढे मोठे का झाले त्याचं कारण आहे, जगताना जगण्यातला फरक केला होता साधू. हे दोन फरक झाले. आता तिसरा एक फरक असा आहे, साधूच्या जीवनामध्ये बरेचसे गुण वाढवून मोठं होता येत असतं. गुण वाढवला की मोठा होता येतो. आता शिवाजीरावनं मृदंगाचा गुण घेतला, मोठं होण्याचं एक साधन आहे. बऱ्याच जणांकडे ओळख तयार करतात आणि एखादा गुण घेऊन मोठा होता येतात. आपल्या वाङ्मयामध्ये कर्णाचा एक गुण होता. कोणता गुण होता कर्णाकडे? उदार हा त्याचा गुण होता. उदार म्हणून कर्णाकडे एक चांगला गुण होता, पण बाकी सगळे अवगुण होते. सत्याची बाजू सोडली, असत्याची बाजू धरणं हे अवगुण निघाला. धर्माची बाजू सोडली, अधर्माची बाजू धरली हे अवगुण ठरला. एकच गुण होता पण बाकीचे अवगुण निघाले. दुसरं, धर्मराजाकडे बरेचसे गुण होते
पण एक अवगुण निघाला. कोणता अवगुण होता जीवनराव पाटील? हा, हे अवगुण कुणाला मान्य होत नाही. लोक म्हणतात एवढ्या चाली म्हणतय, डाव कस काय खेळतंय? लोक म्हणणारच की सर. धर्मराजाला नाथ महाराज म्हणतात. एवढा धर्मराजा असताना त्यानं काय म्हणून डाव खेळावा? हे अवगुण काढलाय त्यांनी. तो धर्मराजा बहुपुण्य राशी, का धूत खेळे दुर्योधनाशी, हरोनी कांता केली उपाधी, विनाशकाली विपरीत बुद्धी. का बुद्धी सुचली? जीवनामध्ये गुण असावा पण अवगुण नसायला पाहिजे. तुकोबारांचा तुम्ही संताचं जीवन बघा. पाहता अवगुण मिळतीना, मिळतीना, पाहता अवगुण मिळतीना, पाहता अवगुण मिळतीना, मिळतीना, पाहता अवगुण मिळतीना. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका तैसा सज्जनापासून, म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळतीना, मिळतीना, पाहता अवगुण मिळतीना, पाहता अवगुण मिळतीना, मिळतीना, पाहता अवगुण मिळतीना. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळे. संत का मोठे झाले त्याचं कारण आहे, जीवनामध्ये गुण दिसल पण अवगुण दिसणार नाही. जीवनामध्ये त्रास जर कोण देत असेल तर आपल्या संगतीतला अवगुण दोष, अवगुण त्रास देत असतो. आमच्याकडे इंचे असतात, तुमच्याकडे इंचे? इंचे जरा माळरानला इंचे जास्त असतात. पाऊस पेरणीचा पडला, दगडागणीच 4-2 निघतात इंचे. इंच्याला कोण मारतय? इंच्याला कोण मारतय? तुकोबऱ्याची भाषा आहे. तुकोबऱ्यांतात इंच्याला फक्त नांगी मारत असते, कुणीच मारत नाही. नांगी म्हणजे इंच्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा दोष आहे. ते दोष, नांगी जर नसती तर इंच्याला कुणीच मारलं नसतं. तुकोबऱ्याचे 3 प्रकार केले. माणसाला गुण असावा, नंबर 2 ला रूप असावं आणि नंबर 3 ला अवगुण जीवनात नसावं म्हणतात तुकोबरा. गुण तो सार, रूप मध्याकार आणि अवगुण तो फार पीडतशी. इंच्याला फक्त अवगुण जर कोणता असेल त्याच्या जीवनातली नांगी आहे. इंचा पिढी नांगी आणि त्याचा दोष त्याचे संगी. तुकोबरा इंच्याला त्रास कोण देतं? फक्त त्याची नांगी देतात. म्हणून मला तर वाटतंय कोणत्या टाळकरला आणि कीर्तनकारला नांगी नसावी म्हणून. दोषच नसावा जीवनामध्ये, स्पष्ट जीवन असावं, त्याला कुणाचा त्रास होत नाही. तुकोबरांचा साधूचं जीवन बघा. साधूच्या जीवनामध्ये पाहता अवगुण. आणि चौथं एक कारण आहे साधू मोठे होण्याला. चौथं एक विशेष कारण असं आहे की साधूला मोठ्याचा मोठेपणा सहन व्हायचा, त्यानं मोठा होता येत. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ज्या माणसाला मोठ्याचा मोठेपणा सहन होतो तेवढेच माणसं मोठे होतात. नाथ महाराजाला ज्ञानोबाराचा मोठेपणा सहन व्हायचा आणि नाथ महाराजांना म्हणायचं तुमच्यामुळे एवढे प्रसिद्धीला आलो म्हणतात नाथ महाराज. तुमचा अनुग्रह लादलो आणि पावन झालो चराचर. तुकोबांनी म्हणावं, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. नामदेव महाराज वयानं जास्त होते, ज्ञानोबारापेक्षा वयानं जास्त होते आणि बरेचसे काळ टिकले होते. 82 वर्ष होतं नामदेव महाराजाला आयुष्य. पण नामदेव महाराजानं ज्ञानोबाराचं एवढं वर्णन केलंय, नामदेव महाराज नसते तर ज्ञानोबाराच कळाले नसते लोकांना. किती अभंग आहेत ज्ञानोबाराचं वर्णन करणारे गात्यामध्ये. नामदेव महाराजाच्या गात्यामध्ये 285 अभंग आहेत फक्त ज्ञानोबाराचं वर्णन करणारे. कारण काय? मोठ्याचा मोठेपणा सहन होणं हे मोठं होण्याचे एक साधन आहे. साधूच्या जीवनामध्ये मोठ्याचा मोठेपण सहन व्हायचा म्हणून मोठे झाले. बरं, मोठं होता येतं का? तसं जन्मानं सामान्य असणं, कर्मानं मोठं होता येतं का? तर
काही जन्माने सामान्य होते, पण इथं आल्यानंतर असामान्य होता आलं. कोण झालं तसं? जन्मानं सामान्य होता, तो भजनामध्ये आला आणि भजनाला बसला. येऊन बसताना डाकू होता, पण उठताना ऋषी उठला. बसताना सामान्य होतं ते. त्याचं काय नाव होतं बसताना? वाल्मिक नव्हतं, वाल्या बी नव्हतं. बसताना त्याचं नाव रत्नाकर होतं. वारुळ चढलं म्हणून वाल्या म्हणायचं त्याला. वारुळ नव्हतं चढायला, त्यावेळी त्याला रत्नाकर नाव होतं. बसताना रत्नाकर बसला होता आणि भजनाला आल्यावर एवढा फायदा त्याला, भजन करत करत त्यानं ऋषी होऊन गेला. इथं आल्यावर घडतच. काही माणसं जन्मानं निंदनीय होते, पण इथं आल्यावर वंदनीय झाले. कोण कोण झाले? आजा मेळा भिली तारिली कुंभीली, आजा मेळा भिली तारिली कुंडीली, आज मेळा भिली तारिली कुंडीली, आज मेळा भिली तारिली कुंडीली, आजा मेळा भिली तारिली कुंडली, आजा मेळा भिली तारिली कुंडली, आज मेळा भिली तारिली कुंडली, आज मेळा भिली तारिली कुंडली. विठाला 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव विठ्ठल विठाला 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 अशी काही सवय लागली आपल्याला स्पीकरची. मला वाटतं स्पीकर बंद पडल्यास कीर्तन बंद करतात काही. बोलण्याची आपली कुवत नाही. खरं तरी पूर्वीच्या काळामध्ये बिगर स्पीकरचं 88,000 ऋषी असायचे. 88,000. किती ऋषी असायचे? निमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी असायचे. आणि वर एका महात्म्यानं बसून सांगायचंय 88,000 ऋषी ऐकत होते. आपल्याकडे 80 जरी समोर झाले तर स्पीकर लागायला आपणाला. असं आपला काय विषय चालू होता? जन्मानं निंदने असलं तर वंदनीय होता येतं, आणि जन्मानं वंदनीय असलं तरी निंदनीय घडतं इथं आल्यावर. आपलं जीवन जगण्यावर आहे. रामायणामध्ये कैकेयीला वंदनीय म्हणावं का निंदनीय म्हणावं? तुमच्या मतानं कसं आहे? कैकेयीला वंदनीय म्हणता येते. रामाची आई भरताची आई म्हणून वंदनीय म्हणावं लागेल. दशरथ राजाची पत्नी म्हणून वंदनीय म्हणावं लागेल. आज राजाच्या घराण्याची सून आहे ती म्हणून वंदनीय म्हणावं लागेल. जगत असताना इतके दिवस ती वंदनीय होती. रामप्रभूचा राज्याभिषेक होणारा ही बातमी कळाली. कुठून आली ती बातमी? ती सकाळी सकाळी पेपर आला होता. त्या पेपरचं नाव आहे मंथरा नावाचा पेपर. ती सकाळी पेपर आला आणि ती बातमी असा घेऊन आला, रामाचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून. बातमी कानावर पडल्या पडल्या कैकेयीला आनंद झाला होता. आणि आनंदाच्या भरामध्ये गळ्यामधला हार काढला आणि मंथरेला देऊन टाकला. आनंदाची बातमी आणली म्हणून. पण मंथरेनं सांगितलं, मी आनंदाची बातमी घेऊन आले नाही, तुला सावध करायला आले. काय झालं नेमकं? तिनं सांगितलं, राम जर राज्यावर बसला तर कौशल्य माता राजमाता होईल आणि तुला मात्र दासीप्रमाणे कामं करावी लागेल. ही ऐकल्याबरोबर कैकेयीनं 3 शब्द वापरले. पहिला शब्द वापरला तू मूर्ख आहेस म्हणून, दुसरा शब्द वापरला तू पापी आहेस म्हणून, आणि तिसरा शब्द वापरला तू आकड्यानं जर असेल आमचं घर फोडतीस का म्हणून. 3 शब्द वापरले होते. 3 शब्द वापरूजेपर्यंत कैकेयी आतापर्यंत कशी होती? मग वंदनीयच होती कैकेयी. जैसा भरत तैसाची राम, दोन्ही मज सुमसमान, कुब्ज तुका मानिशी विषम, मज महासुख रामराज. भरत इष्ट राम अनिष्ट, ऐसे माने तिथे अति पापिष्ट.
भरताहुनी अधिक रामप्रिय मज अत्यंतिक, तो मूर्खत्वे मानिशी दुःख मज महासुख रामराज. इतके शब्द म्हणत असताना काही वंदनीयच होते. पण इथून पुढला प्रकार असा घडला. ऐसे म्हणून गडबडा लोळे, केस सुटले मोकळे, काही उठवणी ते वेळे, भावबळी आलिंगी, आलिंगन देता नवल परी. आलिंगन दिल्याबरोबर विकल्प शिरला, आणि विकल्प शिरला की तोंडातून शब्द असा बाहेर पडला, जष्टाशी धाडावी दुरी दिगंतरा. इथून बदल झाला जीवनामध्ये, आणि असं ठरलं पुन्हा काही निंदनीय ठरली, काही जगण्यातून वंदनीय निंदनीय होत आहेत, जगण्यातून उंची वाढवता येतात. काहीचं आणखी आमच्याकडे कोणी नाव ठेवत नाहीत, तुमच्याकडं काहीचं नाव ठेवत नाहीत. एकदा का जीवन खाल्ल्या थराला गेलं का लोक स्वीकारत नाहीत. सगळ्याचे मंदिर झाले महाराज, पण विश्वामित्राचं आणखी मंदिर झालं नाही. का झालं नाही त्याचं कारण आहे, जीवन खाल्ल्या थरला गेल्यावर कोणीही सन्मान करत नाही. म्हणून इथं जगत असताना साधूंना असं काही जगले की तुकोबाराला म्हणावं लागलं, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिभा. मग तुकोबाराला विचारलं, नेमके देव आणि संत सारखे कसे? तर ह्याच्यामध्ये फरक असा आहे, ज्ञानोबाराचा दृष्टांत ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी वडाच्या झाडाचा दृष्टांत. ज्ञानोबारांतात वडाचं झाड व्यापक असतं, मोठं असतं, आणि वडाच्या झाडाएवढं मोठं झाड कोणतंच नाही, आणि वडाच्या बी एवढं लहान कोणतंच बी नाही. पण ज्ञानोबाराला दृष्टांत ती सुचलाय. ज्ञानोबारांतात वडाच्या झाडामध्ये बी असतं, आणि बियामध्ये वडाचं झाड असतं. समस्त वाटत जैशी बीज कणिके माझे असे, आणि बीज कणू असे वटी जैशी. तेवी आम्हा तया परस्परे, बाहेरी नामाचे अंतरे, अंतवट वस्तू विचारे, मी तिची ते. म्हणून देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. दुसरं चिंतन आहे, ज्यावेळेस रामप्रभूची आणि हनुमंतराची भेट झाली, अंगद आणि सुग्रीवानं सांगितलं तिकडं कोणतरी धनुष्यधारे आलेत. रामप्रभू आणि लक्ष्मण दोघं जण होते, जाऊन बघून ये कोण आलेत. हनुमंताला पाठवलं, रामप्रभूच्या जवळ आले, आणि हनुमंतानं विचारलं, तुम्ही दोघं जण कुठून आलो, कसं काय आलो, आमच्या एरियात कसं काय आलो, तुमचं आधार कार्ड दाखवा. हनुमंतरानं विचारलं सुरुवात केलं रामप्रभूनं सांगितलं, मी दशरथाचा मोठा, हा छोटा, ओळख करून दिली. कसं काय फिरलो तुम्ही? असं झालंय म्हणले, पत्नीचं अपहरण झालंय, शोध घेत चालू आमचं. इतका पत्ता विचारल्यानंतर रामप्रभूनं सांगितलं, मग तुम्ही कोण सांगितलंच नाही, आमचंच विचारलं, तुम्ही कोण? हनुमंतरायानं सांगितलं, माझा ओळख थोडी विस्तार करावा लागणार आहे, सांगा कशी असेल ती ओळख. हनुमंतरायानं ओळख अशी करून दिली, देहदृष्ट्या तू दासोहम. देहदृष्टीने विचार करत असताना देवा तुमचा मी दास. जीवदृष्ट्या तुझा अंश का, जीवदृष्टीने विचार करत असताना मी तुमचा अंश आहे. आणि आत्मदृष्ट्या त्वमेवाहम, आणि आत्मदृष्टीने विचार केला तर तुम्ही आणि मी एकच असल्यामुळं देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महाराजाला विचारलं, महाराज सगळं जर तुम्ही सांगत असलो, पण नेमके सारखेपणा कोणत्या कोणत्या गुणानं सारखेपणा आहे? तर 3 प्रकारनं सारखेपणा आहे देवातून संतांमध्ये. स्वरूपतः सारखे, कार्यतः सारखे, आणि गुणतः सारखे. स्वरूपाचा जर विचार केला तर देव आणि संत सारखे. देव हा व्यापक आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, किंवा तो नाही ऐसा ठाव उरला शे कवन, सर्वत्र संपूर्ण गगनचे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, जिकडे पाहे तिकडे बाई, हरी बिन तुझी नाही, पाहे तिकडे बाप माय. प्रमाण जर बघितले, देव हा व्यापक आहे. तुकोबारा म्हणतात, सूर्याची परी आणि तुका लोकी क्रीडा करी. जसा सूर्य जगामध्ये आहे तसा देव सगळ्या जगामध्ये आहे. देव जर व्यापक असला, तुकोबारा म्हणतात, देव जर व्यापक असला पण मी पण तुका आकाशा अनुरेणू या थोकडा, तुका आकाशाये, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा. अनुरेणू या थोकडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा. अनुरेणू या थोकडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये. अनुरेणू या थोकडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा.
तुकडा तुका आकाश एवढा. व्यापकाचा जर विचार केला, स्वरूपाचा विचार केला तर देव आणि संत सारखे येतात. दुसरं, गुणतः विचार केला तर संत आणि देव सारखे. देवाचा गुण आणि संताचा गुण सारखा आहे. देवाचा असा गुण आहे, देवाचं नाव घेतलं की पुण्य होतं, हा गुण आहे. देवाचं नाव घेतलं की पाप जातं, हा गुण आहे देवाचा. हरिपाठामध्ये दोन्ही प्रमाण आहेत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि देवाचं नाव घेतलं की पाप जातं. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील अशी. देवाचा एकच गुण आहे, नाव घेतलं की पुण्य होतं, नाव घेतलं की पाप जातं. तुकोबरांचा जसा देवाचा गुण आहे तोच गुण संताचा आहे. संताचं नाव घेतलं की पुण्य होतं. तुका म्हणे पापे जाती संताची याद पे, संताची याद पे, जाती संताची याद पे. पापे जाती संताची याद पे, संताची याद पे, जाती संताची याद पे. संताचं नाव घेतलं की पाप जातं, संताचं नाव घेतलं की पुण्य होतं. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाचे. तुका म्हणे पापे जाती संताचे. स्वरूपतः, गुणतः आणि तिसरं कार्यतः. कार्याचा जर विचार केला, देवाचं कार्य आणि संताचं कार्य सारखं आहे. देवाला विचारलं काय काम घेऊन आलो, देव म्हणतात भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. एवढंच काम घेऊन आलो. तुकोबाराला विचारलं तुम्ही कोणतं काम घेऊन आलो, तुकोबारांचा दुसरं कोणतंच काम घेऊन आलं नाही. कोणतं काम घेऊन आले महाराज? हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, काम हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. बीजवाड वावे नाम, बीजवाड वावे नाम, बीजवाड वावे नाम, बीजवाड वावे नाम. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा स्वरूपतः, गुणतः आणि कार्यतः संत सारखे असल्यामुळं तुकोबरांतात निमित्त त्या प्रतिमा. वास्तविक विचार केला तर देव आणि संत सारखे, देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. निमित्ताला वेगवेगळे जरी दिसले, तुकोबरांतात दोन्ही सारखेच आहेत. पण तुकोबाराला फक्त संताची उंची सांगायची नाही, संताचं देवापेक्षा विशेष महत्व सांगायचं. तुकोबरांतात देव आणि संत सारखे असले तर आपली जर इच्छा पूर्ण करायची असली तर देवाकडून इच्छा पूर्ण होत नाही, संताकडूनच इच्छा पूर्ण होत होती. अभंगाचं तिसरं चरण आहे. निराकारी वास दिशा, निराकारी वास दिशा,
सांगत असे भावे मी तो सांगत असे भावे निराकारी हो सदिशा येथे इच्छापुरत असे येथे इच्छापुरत असे येथे इच्छापुरत निराकार हो सदिशा येथे इच्छापुरत असे मी तो सांगत केवावे येथे इच्छापुरत विडोबार खुमाये जय जय विडोबार खुमाये जय जय विडोबार खुमाये पुंडलिक वरदे हरि विठ्ठल विठोबार खुमाये जय जय विडोबार खुमाये जय जय विडोबार खुमाये जय जय विडोबार खुमाये देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुकोबरांचा देव आणि संत सारखे देवानं आपली उंची वाढवली स्थिती वाढवली निश्चिंती तृप्ती सगळ्या गोष्टी उंचीपर्यंत गेली तुकोबरांचा का कळाले पाहिजे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी संत महत्वाचे देव हा निराकार आहे निर्गुण आहे देवाला आकार नाही निराकारी वसुदेश भगवंताची भाषा आहे ते निर्गुण परी आकारलो निर्गुण असणारा निर्गुणत्व ब्रह्मपूर्ण साधू चालते बोलते ब्रह्मजान तया ते रिगालिया शरण जन्म मरण बाधिना देव हा निर्गुण ब्रह्म आहे आणि संत हे सगुण ब्रह्म आहेत दोन्ही ब्रह्मच असतात पण एक सगुणामध्ये असतात आणि एक निर्गुण असतो नाथ महाराज म्हणतात देव कामाचा नाही असं नाही पण देवापासून इच्छा पूर्ण होत नाहीत नाथ महाराजांनी चिंतन केले देव हा समुद्रासारखा व्यापक आहे पण समुद्रातलं पाणी पिता येत नाही समुद्र भरलेला असतो पण गिलासभर पाणी आपल्या कामाचं नाही मग ते समुद्रातलं पाणी कुणीतरी आणावं लागतं आणि कुठपर्यंत आणावं लागतं आपल्या शेतापर्यंत आणावं लागतं कोण आणतं पाणी मेघ आणतात बरं मेघ आणतात समुद्रातलंच पाणी आणतात ही माहित आहे सगळ्याला खारं आणतात का गोड आणतात समुद्रातलं पाणी कसं असतंय खारं असतंय मेघ कसे आणतात गोड आणतात कधी फिल्टर करतात ते कोणाला माहित आहे साधू महात्म्याचं एवढं बारकाईचं चिंतन असतं नाथ महाराजाचं चिंतन आहे नाथ महाराज म्हणतात समुद्र उदक मेघी चढी तेने त्याशी मधुरता अधिक वाढे जगनिबी वाडे कोडे फेडी साकडी दुष्काळाची दुष्काळ जर घालवायचा असला तर समुद्रातलं पाणी आपल्या गावापर्यंत आणावं लागतं आपल्या गावात नाही शेतात आणावं लागतं फेडी साकडी दुष्काळाचे दुष्काळ जर जायचा असला समुद्रातलं पाणी गोड करून मेघ आणतात आणि आपल्या शेतापर्यंत आणतात त्याची उदक समुद्री असतात नाथ महाराज म्हणतात उपयोगा नाही का सर्व समुद्रातलं पाणी आपल्या उपयोगाला येत नाही मेघानं पाणी आणावं मग आपली इच्छा पूर्ण होतात का बरं सांगायची पाळी आली नाथ महाराजाला नाथ महाराज म्हणतात देवापसलं ज्ञान आमच्या संतांनी आणावं लागतं देवापसलं ज्ञान हे मराठीत नाही देवापसलं ज्ञान हे संस्कृत मध्ये आहे पण संस्कृत मधलं ज्ञान आमच्या ज्ञानोबारांनी आणावं लागतं आणि आपल्यापर्यंत आणून द्यावं लागतं ज्ञानोबारांनी एका ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलाय भगवंतानं गीता कुणाला सांगितली अर्जुनाला सांगितली ज्ञानोबारांतात माझा ना अर्जुनाचा काही संबंध नाही म्हणून हाय का ओबी ध्यान तुमच्या ज्ञानोबाराय म्हणतात अर्जुनाला भगवंतानं गीता सांगितली असते दोघाचा संबंध असत माझा ना अर्जुनाचा काहीच संबंध नाही म्हणतात मला अर्जुनाला सांगायचेच नाही कुणाला सांगायच्या ज्ञानेश्वरी
ज्ञानोबा म्हणतात या गावच्या लोकांना सांगायचं मला, सामान्य माणसाला ज्ञानेश्वरी सांगायची आहे, अर्जुनाला सांगायचे नाही. एक अर्जुनाचे काय म्हणू पातला, आजी आवडे तया सुकाळू झाला, जेत गीतार त्वारा मराठी. संस्कृत भाषा होती, पण संस्कृत भाषा कोणालाच कळत नाही. ज्याला कळत्या वाटतं ती न कळण्याचं जमा असतं. आपणाला कळत नाही म्हणून लोकांना वाटतं कळतंय त्यांना म्हणून. कारण महाराजाचे शब्द आहेत, संस्कृत भाषा जगाशी कळेना, म्हणून नारायणा संकट पडले, तेचे अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्ञानोबारांनी अवतार धारण केला. ज्ञानोबारांनी विचारलं का तुम्ही अवतार धारण केला? ज्ञानोबारांचा लोकांची इच्छा पूर्ण होण्यासाठी केले मी. आणि ज्ञानोबारांनी ग्रंथ तयार केला इच्छा पूर्ण होण्यासाठी. देवामध्ये संतांमध्ये हाच फरक असतो. नाथ महाराज भागवतात सांगतात, केळीचं झाड गोड असतं का केळी गोड असतात? केळी लागलेली केळी. मी काही बुड खाऊन बघाय नाही कधी, पण नाथ महाराजाचं चिंता आहे, केळी चाकिता गोडी नातुडे आणि तिचीच केळी अति गोडी. समुद्रातलं पाणी जसं खारट कामाचं नाही, तसं केळीचं बुड असेल देव, पण त्याचं काम नाही आम्हाला, लागलेले केळं गोड असतात. असं बरंच चिंता आलं. संताचं आणि देवाची एवढा फरक असतो. संताची भूमिका म्हणजे आईची भूमिका असते, देवाची भूमिका म्हणजे वडिलाची भूमिका असते. एवढाच फरक असतो. संत काय करतात, दूरच्याला जवळ करतात, आणि देव काय करतो, जवळच्याला उंचीकडे नेतो. हा फरक असतो. आई काय करते, दूरच्याला जवळ करते, आणि वडील काय करतात, जवळच्याला उंचीकडे नेतात. दुसरं चिंतन असं करतात आपल्याला, कुंभाराचे लोक, कुंभार लोक गाडगे घडवतात. तुमच्याकडे असतील गाडगे घडवणारे? कुंभार घडवताना दोन हाताने घडवतात. एक बाहेरचा हात असतो आणि एक आतला हात असतो. आतला हात हा आधाराचा असतो, बाहेरचा हात हा आकाराचा असतो. एका हाताने आकार द्यावा लागतो आणि दुसऱ्या हाताने आधार द्यावा लागतो. आतला हात आधाराचा आईचा असतो आणि आकाराचा हात हा वडिलाचा असतो. म्हणून संताची भूमिका ही आधाराची असते. भागलिया मज ही आधाराची भूमिका असते. म्हणून संताची एवढी जवळीक आहे आपल्याला, आम्हाला संत इच्छा पूर्ण होण्यासाठी संताची गरज आहे. एका घरी 3 वर्षाचं मूल आजारी पडलं. 3 वर्षाचं. आईनं दवाखान्यात न्यावं का वडिलांनी न्यावं? आईचं काम नाही दवाखान्यात न्यायचं, दवाखान्यात न्यायचं वडिलाचं काम असतं. वडिलांना दवाखान्यात घेऊन गेले. लांब दवाखाना होता आणि संध्याकाळ झाली त्यांना परत यायला. सगळे मेडिसिन, सगळे औषधं घेतलेत, पैसे खर्च केलेत, दवाखान्यात दाखवलं, पण औषध पाजवता येते का? पाजवतात नाही. औषध आणणं वेगळं, पैसे खर्च करणं वेगळं, पण औषध पाजवायला कुणं पाजवावं लागतं? आईनं पाजवावं लागतं. संध्याकाळपर्यंत औषध घेऊन तसे जवळ आहेत, पण संध्याकाळी घरी आले. घरी आल्यावर त्या मुलाच्या आईला सांगितलं की औषध आणलेत पण मला पाजवता येत नाही. आईनं सांगितलं का बरं पाजवलं नाही? त्याने सांगितलं औषध आणणं वेगळं आणि पाजवणं वेगळं असतं. पाजवणं शक्य नाही. का बरं? लेकराला औषध पाजवताना काय काय करावं लागतं? विष्णू महाराज, त्याचे दोन्ही पाय धरावं लागतात, त्याचे दोन्ही हात धरावे लागतात, आणि त्याचं थोडा वेळ नाक धरावं लागतं. नाक धरून त्याला औषध पाजवावं लागतं. बरं किती वेळ नाक धरावं ती आईलाच माहिती. बरं वडिलाला जर धरायला लावलं ते कधी सोडील काही सांगता येत नाही. मग ते आईला सगळं माहित असतंय. औषध घरी आणले त्याने, आणि घरी आणून औषधं ठेवली. पुन्हा पुढे ठेवलेत? आईच्या पुढे ठेवलेत. आणि औषधाची बाटली लहान नव्हती. किती मोठी होती बाटली? 700 ml ची बाटली होती. 700 ml ची बाटली. औषधाची बाटली समोर ठेवली. त्या आईनं काय केलं, ती बाटलीचं टोपण काढलं आणि एक 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 चमचे तयार केले. किती चमचे केले ते? माझं प्रमाणावर चाललंय बरं का विष्णू, नाही तर म्हणतात गोष्ट सांगायला येते की महाराज. प्रमाणावर चालू आहे. आईनं चमचे केले, 9033 चमचे केले आई. आणि आईनं सांगितलं लेकराची जर इच्छा पूर्ण करायची असली फक्त एकच चमचा द्यायचा नाही. एक तरी भूमी अनुभवावी, एक तरी भूमी अनुभवावी,
म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देव एक तरी ओवी अनुभव. आता एकच ओवी म्हणत असताना ज्याला ज्ञानेश्वरीच माहित नाही त्याच्यासाठी एक ओवी आहे. नाही तर कीर्तनकार ठरवतील एकच ओवी बस झाली म्हणून. पण कीर्तनकाराला माझं वैयक्तिक मत आहे, कीर्तनकारला कमीत कमी 2000 तर ओव्या पाठ पाहिजे. त्यावेळेस त्याला अभंगाकडे चालता येत नाही तर चालता येत. पण नामदेव महाराज म्हणतात जीवनामध्ये ज्ञानेश्वरी अत्यंत महत्वाची. एक तरी ओवी अनुभव आहे. आमची इच्छा जर पूर्ण करायची असले तर ज्ञानोबाऱ्याशिवाय इच्छा पूर्ण होणार नाही. आमची इच्छा पूर्ण करायची तुकोबाऱ्याशिवाय इच्छा पूर्ण होणार नाही. कोण आहे ती तुकोबर आहे ज्ञानोबर आहे. तुकोबरांचा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. निमित्ताला वेगवेगळ्या फोटो दिसतील आपल्याला, मूर्त्या वेगवेगळ्या दिसतील आपल्याला, पण दोन्हीमध्ये कसलाच फरक नाही. असे संत आम्हाला मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा. सगळ्याला संत कळाले पाहिजे. आपली उन्नती विकास जर करायचा असला अशा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तिथपर्यंत जाता येतं का? तुकोपर्यंत जाता येतं. निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरत असेल. पण इच्छा पूर्ण होण्यासाठी नेमकं किती दिवस लागतं? जीवन पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतं? तर तुकोपर्यंत वेळ लागत नाही. तू का म्हणे रोकडे केले, तू का म्हणे रोकडे केले, तू का म्हणे रोकडे केले, तू का म्हणे रोकडे तू का म्हणे रोकडे केले, तू का म्हणे रोकडे केले, तू का म्हणे रोकडे केले, तू का म्हणे रोकडे केले. शिवितायने पोट धाय, शिवितायने पोट धाय, मी तो सांग तसे भावे, मी तो सांग तसे भावे. देवितायने पोट धाय, मी तो सांग तसे भावे, मी तो सांग तसे भावे. असो ठावे सकळ सकळ, असो ठावे, असो ठावे सकळ सकळ, सकळ 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 हरी मी तू सांग कसे भावे.
शोधावे शोधावे तुका म्हणे रोकडे केने शिविता येणे पोटधाय. तुकोपर्यंत संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवन तृप्त होतं. कुणाकुणाचं तृप्त झालंय? ज्ञानोबाच्या संगतीमध्ये 4 जण गेले. एक गती कुंठित, मती कुंठित, रीती कुंठित आणि स्थिती कुंठित 4 जण गेले होते ज्ञानोबाच्या. गती कुंठित म्हणजे भिंत, चालली नाही, चलत नाही, चालणार नाही अशी भिंत गेली ज्ञानोबाच्या सानिध्यामध्ये. भिंतीचं जीवन तृप्त झालं. भिंतीच मंदिराला भिंती असतात, पण भिंतीचं मंदिर एकच झालंय. आपल्या मंदिराला भिंती येतात, पण ज्ञानोबाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या मंदिराला, त्या भिंतीलाच मंदिर तयार करावं लागलं. कारण जवळ गेल्यानंतर जीवन तृप्त होतात. आपण तरी माणसं आहोत. ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीमध्ये जर गेलो आपण, जीवन तृप्त होतं आपल्याला. दुसरं मती कुंठित, म्हशीचं पोरग, म्हैशी पुत्रामुखी, रेड्यामुखी वेद, प्रमाण भरपूर आहेत. रेड्यामुखी वेद बोलविला. म्हशीच्या पोराचा एवढा काही उद्धार झाला. आता सध्या आळ्या फाट्याला रेड्याचं मंदिर झालं. ज्ञानोबाच्या जवळ गेल्यानंतर किती मती कुंठित जरी असला, आपण बोलतो ते सगळे रेडेच होत बरं का. माग काही जणांनी प्रश्न केला होता, म्हशीचं पोरग कुठं बोलतंय का? आपण बोलणारे सगळे रेडेच होत करतात ज्ञानोबाच्या समोर. पण जवळ गेल्यानंतर कसं जीवन तृप्त होतं. तिसरं रीती कुंठित. येसोबा खेचर, येसोबा खेचऱ्याचं नाव होतं, येसोबा चाटी नाव होतं पहिलं. ज्ञानोबाने एक गाढवा म्हणले का, तिथून पुढे खेचर नाव पडलं त्यांचं. ज्ञानोबाच्या जवळ गेल्यावर ज्ञानोबाने एवढं मोठं केलं त्याला. नामदेव महाराजाचा गुरु करून बसवलं. गुरु करून ज्ञानदेव उपदेश करून या पाही, सोपान मुक्ताई बोधिले. मुक्ताईने बोध खेचराशी केला आणि तेने नाम याशी बोधिले. नामदेव महाराजाचा गुरु करून ठेवलं फक्त ज्ञानोबाच्या सानिध्यात गेल्यानंतर. आणि 4था चांगदेव महाराज. स्थिती कुंठित होती. आता नेमकं पुढं काय होणार कळत नव्हतं. पण ज्ञानोबाच्या जवळ गेल्यानंतर, अर्थात जीवन तृप्त होण्यासाठी संत पाहिजे, इच्छा पूर्ण होण्यासाठी संत पाहिजे, आणि संत आम्हाला कळाले पाहिजे. मी तो सांगतसे भावे, आसो ठावे सकळा. जीवन बदलून साधू महात्मे तिथपर्यंत गेले. ज्ञानोबाला विचारलं, ज्ञानोबा असं आम्हाला बदलता येतं का? ज्ञानोबा म्हणतात, प्रत्येक माणसाला बदलता येतं. प्रत्येक माणसाला अधिकार आहे, पण प्रत्येक माणसाने योग्यता तयार करावी लागत. अधिकार वेगळा आणि योग्यता वेगळी असते. अधिकार सगळ्यालाच असतो, पण योग्यता तयार नाही. मतदानाचा अधिकार आला की पंतप्रधान होता येतात, अधिकार असतो. महाराष्ट्रातलं का झालं नाहीत पंतप्रधान? अधिकार असताना का झालं नाहीत? त्याला योग्यता लागत असते. आम्हाला सगळ्यालाच अधिकार आहे देवापर्यंत जायचा, त्या उंचीपर्यंत जायचा सगळ्याला अधिकार आहे,
पण योग्यता मात्र त्याने योग्यता तयार करावी लागत असते. ज्ञानोबाराचं दृष्टांत आहे. गावातल्या मोऱ्या गंगेला जातात का? मोऱ्यात असतील की मोऱ्या गंगेला जातात का? जात नाहीत आपल्या मोऱ्या. पण ज्ञानोबा म्हणतात जातील. मग कशा काय जात नाहीत? ज्ञानोबा म्हणतात मोरीनं नालीकडे जायला पाहिजे, नालीनं नदीकडे जायला पाहिजे, आणि नदीनं गंगेकडे जायला पाहिजे. निश्चितपणानं मोरीला जाता येते. जैसे आहाळ ओहळ जवन पवती गंगा जळ मग होऊनी ठाकती केवळ गंगारो. आम्हाला जर उंची गाठायची असली, आम्हाला थोडं थोडं तिथपर्यंत पोहोचावं लागेल, तिथपर्यंत जावं लागेल. आणि तिथपर्यंत गेल्यानंतर जन्माचा मोठेपणा नाही, कर्मानं मोठेपणा मिळवता येतात. संतानं एवढी उंची वाढवली. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. शेवा समाप्त आहे. मला काही विष्णू महाराजांनी अशा ठिकाणी बसवलं. शेखर महाराजाचं कीर्तन झाल्यावर दुसऱ्या दिवशी बऱ्याच ठिकाणी कीर्तन झाले किंवा आदल्या दिवशी कीर्तन झाले, पण त्यांची जागा भरून काढायचं अत्यंत कठीण असतं बरं का. एवढे लोक अपेक्षेने आलेले असतात. आपल्याला गुरुचं दर्शन होणार आहे, आपल्याला भेट होणार आहे, आपल्याला काहीतरी ऐकाय भेटणार आहे. पण एवढं मात्र सांगू शकतो, काय बोलावं अभंगावर मला कळत नाही, मी मान्य करतो. पण गादीवर उभा राहून काय बोलून एवढं मात्र चांगलं कळतं मला. जीवनामध्ये आपल्याकडून कीर्तनकारानं अपशब्द कधी जाऊ द्यायचा नाही. असेल ती मांडलं पाहिजे. संप्रदाय जर चालवायचा असला, तुकोबारांनी वेगळी रस्ता मार्ग तयार केला नाही, ज्ञानोबारांनी वेगळं केलं नाही, नामदेव महाराजांनी वेगळं केलं नाही, आणि निळोबा महाराजांनी वेगळं केलं नाही. सगळ्याचे प्रमाण एका मिनिटामध्ये सांगतो. ज्ञानोबा म्हणतात आम्ही संप्रदाय जर चालवायचा असला, असल ती मांडलं पाहिजे. व्यासाचा मागोवा घेतो आणि भाष्यकारा ते वाटप असतो. असल ती पुढे नेलंय. नामदेव महाराज म्हणतात नामामनी नाही माझ्याकडे दोष, पुराणी हे व्यासवाक्य आहे. असल ती पुढं आलं. तुकोबारापर्यंत आलंय. तुकोबारा म्हणतात वाचा बोलो वेदनीती करू संती केली. ते वेदानं बोललेलं बोलायचं आणि संतानं केलेलं केलायचं. मनानं काही करायचं नाही. लोकाला हसवण्यासाठी दुसरंच बोलत बसायचं नाही. असल ती सांगणं महत्वाचं. आणि पुढं संप्रदायाला निळोबा महाराजांपर्यंत. निळोबा महाराज म्हणतात निळा म्हणे संप्रदाय शुद्ध आणि उपजोगी बोध गुरु शिष्य. गुरुनं सांगितलं पाहिजे आणि तोच बोध शिष्यानं चालवला पाहिजे. पुढं हा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बोलत असताना असलेल्या शब्दामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून बोलत असताना शब्द काही गेले असतील, माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य असेल ते चिंतन ज्ञानोबारायचं आणि तुकोबारायचं. ज्ञानेश्वर मने रोकडे केने, तुका 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 मने रोकडे केने, शिवितायेने पोट धाय, शिवितायेने पोट धावे, मी तो सांगतो से भावे. सेवितायेने पोट धाये, सेवितायेने पोट धाये,
सांग तसे भावे मी तो सांग तसे भावे सेविता येणे पोट धावे सेविता येणे पोट धाय पोट धाय सेविता येणे सेविता येणे पोट धाय सेविता येणे पोट धाय सेविता येणे हरी सेविता येणे पोट धाय सेविता येणे पोट धाय सेविता येणे सेविता येणे पोट धाय हरी हरी सेविता येणे पोट धावे सेविता येणे पोट धावे मी तो तसे भावे मी तो सांगतो से भावे भावे सेविता येणे पोट धाये सेविता येणे पोट धावे सेविता येणे पोट धाये सेविता पोट धाये सेविता पोट धाये सेविता सेविता येणे पोट धाये पोट धाये सेविता येणे पोट धाये मी तो सांग तसे भावे मी तो सांग तसे भावे भावे सांग तसे भावे मी तू सांगत से 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 भावे भावे
जय जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली कमर दे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोलिले करो येडे वागडे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हे आहे उच्चारिला अधिकारो मे अपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कामने ज्ञानेश्वरारका पया करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव ज्ञानदेव हरे समाधान तुमने देखिले आता उठावे से मला येत नाही नारायण सुरवाडी कापने ते सापडले हो आता उठावे से मन येत नाही नारायण कामने भोग गेला निवारिला आता उठावे से मन येत नाही नारायण आज करोनी आरती प्रप्रमाणो आरती आज पूर्ण नवस धन्य काळ हा दिवस आहा पाहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बळा आज पूर्ण नवस धन्य काळ हा दिवस हे तुका वाहे ताळी उभारणे जवळी आज पूर्ण नवस धन्य काळ हा दिवस प्रेमच प्रेम आरती गोविंदा देवाळ धन्य धन्य तिरोचन नित्य करते अवलोकन काळा तुडा निमुक्त वाळीला प्रेमानंद धन्य धन्य तिरोचन नित्य करते अवलोकन नामामने केशव राधे पुणे राहिलो धन्य धन्य तिरोचन नित्य करते अवलोकन आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवता मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा गोपने ज्ञान जगे हिरणे नाथ कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले आणि आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवता मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी प्रगट तुझ बोले विश्व ब्रह्मच केले रामायण धरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवतेचा सुदंत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सचिदानंद मूर्ती पाय रामा आरती तुकारामा सागर सागरानंद पाषाण तारिले दैत्य तुको बाबाय अभमरती आरती तुकाराम स्वामी रघुरामा सचिदानंद मूर्ती पाय दाखव्या माय तुकारामा तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वर धरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सचिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकाराम हालेलुया विठ्ठलाला रखमाय सर्व सुखाच्या जन्म गेला क्षण एक मुक्ती खंडता दिशा क्षीण पावला माझे सुहित निनती कोणी सज्जनतम सुखाची मांडती कोणी काय सांगू वरबीची यातना भविता नारायणा स्मळ मूत्र जाना लक्षण क्षणा मज चालता प्रयाण काळी नसते जवळ की मूर्तिका कवळी एकने वेळी संचिता मज ऐशी करी गा देवा घडे तुझी चरण सेवा विनित शक्ती सेवा चालला संसार हर रुपये ढोबार हर रुपये ढोबार अकल्पाई शिवावितया पुढा